नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण मालिकेतलं आता मी 94वं पुष्प आपल्यासमोर सादर करणार आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन आणि त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुठलंही काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतो आणि माझ्या पुढच्या विषयाला सुरुवात करतो. कालच्या भाषणात बोलता बोलता शेवट लवकर किती आला समजलंच नाही, त्यामुळे अर्धवट काही भाग सोडावा लागला होता. तर आज त्याच्या पुढे मी चालू करते. 1997चा काही भाग मी घेणार आहे. माझ्या फिरस्तीमध्ये मोटरसायकलनी श्रीमद वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या गरुडेश्वरला मी पोचलो आणि या गरुडेश्वरचं स्थानाचं वर्णन, महाराजांचं त्या ठिकाणी काय काय मी पाहू शकलो, समजू शकलो, त्या ठिकाणी जी संपन्न लायब्ररी आहे त्या ठिकाणी मी काय काय वाचलं, त्यातला महत्त्वाचा भाग, असा सगळा भाग यात मी घेणार आहे. तर हे 15 फेब्रुवारी 1997चा हा भाग मी तुम्हाला सध्या वाचून दाखवतो. श्री दत्त प्रसन्नोस्तु इथून सुरुवात. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज का अंतिम संदेश, जे मला त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा वाटला. त्या ठिकाणी हा संदेश लिहून ठेवलेला आहे. मी मुद्दाम लिहिला आहे आणि प्रत्येक साधकाला या संदेशाची गरज आहे. आणि मोठ्या महाराजांनी इतका चांगला उपदेश दुसरं कोण करू शकते. तर हा याप्रमाणे आहे. महाराज श्री ने कहा, आज तक मैं आप लोगों को उपदेश देता रहा हूँ तथा ग्रंथों द्वारा लिखित उपदेश देता रहा हूँ. मैं आज आपको उसी का सार तत्व कहना चाहता हूँ. मनुष्य जीवन का प्रमुख हेतु मुक्ति का लाभ प्राप्त करना है. इस हेतु के लिए सर्वप्रथम मन को स्थिर करना होगा. इसी कारण वर्णाश्रम विहित धर्म का शास्त्रानुसार आचरण करना आवश्यक है. इस हेतु के प्राप्ति के लिए वेदांतों का श्रवण, मनन एवं निधिध्यासन नियमित रूप से प्रतिदिन करना चाहिए. प्रमुखतया श्रवण की और अधिक लक्ष्य केंद्रित करना चाहिए ताकि मन आसक्ति मुक्त हो सके. तात्विक प्रवृत्तियों के कारण ही मनुष्य की उन्नति होती है. तात्विक प्रवृत्तिरत होने के हेतु तथा तात्विकता प्राप्त करने के लिए प्रत्येक मनुष्य को आहार की ओर लक्ष्य देना चाहिए. आहार मित, हित, मेध्य अर्थात पवित्र हो, इसका ध्यान रखना चाहिए. हमारी निजी प्रकृति सात्विक हुई है या नहीं, इसकी कसौटियाँ इस प्रकार है. स्वधर्म में दृढ़ श्रद्धा रखना, स्नान, संध्या, देवपूजा, पंचमहायज्ञ आदि नियमित रूप से करना, अतिथि सत्कार, गौ सेवा, कीर्तन, भजन, पुराणों का श्रवण आदि करना, सर्व मनुष्य से मीठी वाणी बोलना तथा अन्य व्यक्ति को हानि न हो ऐसा व्यवहार करना, माता पिता की सेवा करना, स्त्रियों की भी ससुराल में रहकर सास ससुर तथा वयस्कों की सेवा करना तथा दृढ़ श्रद्धा सहित पति की सेवा करना इत्यादि सद्गुणों का हम ग्रहण कर सकेंगे तो हमारी प्रकृति सात्विक होने की संभावना है. उदर निर्वाह के हेतु हम भले ही व्यापार, खेतीबाड़ी, नौकरी तथा अन्य कोई उद्योग करते रहे, किंतु वेद विहित कर्म तथा गुरु आज्ञा का पालन करना कभी भूलना नहीं चाहिए. सत्कर्म करने से हमारा अंतःकरण शुद्ध होता है.
अंतःकरण शुद्ध होने पर उपासना स्थिर होती है। स्थिर उपासना के फलस्वरूप मन को शांति प्राप्त होती है। मनशांति के कारण आत्मज्ञान की प्राप्ति होती है, जिसके द्वारा मोक्ष का लाभ होता है। स्वामी जी ने इस प्रकार अत्यंत सारगर्भ एवं अमृत तुल्य उपदेश दिया। 6 ज्ञान भूमिकाओं का विवरण करके उन्होंने सभी श्रोताओं से भाव सभर वाणी में निवेदन किया। मैंने आपको अत्यंत संक्षेप में सब कुछ कहा है। जो व्यक्ति तदनुसार आचरण करेगा वह सचमुच पूर्ण सुख को प्राप्त करेगा, असा त्यांनी समाधी घेण्याआधी अंतिम संदेश जो दिला आहे तो त्या ठिकाणी लिहून ठेवलेला आहे। आता पुढची तारीख 18/2/97। 2 दिवसापासून खार घालमेलीत आहे। एकांतात माणूस अंतर्मुख होतो हे खरे आहे। प्रश्न असा आहे की एवढी धडपड कशासाठी चालली आहे? इतक्या साधू संन्यासांना भेटलो, गेल्या 2 दिवसात आणखीही काही भेटले। बहुतेकांची नावे सुद्धा विचारली नाहीत किंवा लिहिली नाहीत। काही पुस्तकांचे वाचन चालू आहे। एका पुस्तकात तर अतिस्पष्ट उल्लेख आहे। त्या ठिकाणी मी मोठ्या महाराजांचं भरपूर वाङ्मय त्या ठिकाणी वाचलं। समृद्ध लायब्ररी आहे त्या ठिकाणी। तर ह्या पुस्तकात जो उपदेश तो मला साधकांना अतिशय सांगण्यासारखा वाटला, म्हणून मी लिहून ठेवला। मनुष्य मात्र ज्ञान मिळवण्यासाठी जगभर हिंडतो आणि त्यामुळे त्याला काही प्राप्त झाले आहे असे तो मानतो। परंतु त्याला बाहेर हिंडताना पाहून थोर लोक, ज्ञानी लोक हसत असतात, कारण तो बाहेर हिंडत आहे तोपर्यंत त्याला काही प्राप्त झाले नाही व होणारही नाही हे त्यांना स्वानुभवाने माहीत असते। जे ज्ञान आहे ते आत आहे, बाहेर नाही। तेव्हा त्याचा शोध केला तर आज ना उद्या केव्हा तरी त्याची प्राप्ती होईल। बाहेर कुठे माला हरवली आहे असे समजून तिच्या प्राप्तीसाठी धडपड करणारा मनुष्य कंठात माला आहे असे समजल्यानंतर शांत होतो। त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या देहासंबंधाने व देहात असलेल्या जीवात्मा या संबंधाने स्वस्थचित्ताने विचार करू तर सर्व चिंता दूर होतील व शांती प्राप्त होईल। असं सगुणोपासना आणि साक्षात्कार 112व्या पानावर लिहिलेला उपदेश मी मुद्दाम लिहून घेतला। हा लिहिलाय अनंत सखाराम वडीकर, प्रकाशक श्रीयुत वैद्य, सेक्रेटरी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड। मला अतिशय महत्त्वाचा असा उपदेश वाटला आणि सर्व साधकांना हा लागू होतो। उपासना स्थिर झाल्याशिवाय चित्तशांती होणार कशी? आणि दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत। जगात एक वेळचे जेवणही दुष्प्राप्य असणारे लोकही आहेत आणि आपण मात्र गाडी घेऊन, त्यावेळी मी मोटरसायकलने हा सगळ्या प्रवासाला निघालो होतो, क्षेत्रदर्शनाच्या निमित्ताने एका अर्थाने चैनच करतोय। परमेश्वर अथवा महाराज हे असे भेटणार आहेत का? मला आणखीन अंतर्मुख व्हावं लागेल। पुढचा प्रवास करायचा का नाही? निसर्गदर्शनाशिवाय यात दुसरं काय होणार? शेवटी त्यात काही प्राप्त होणार आहे का? तेव्हा जमेल तसा दानधर्म, कारण मी त्या ठिकाणी फिरलो, संन्यासी लोकांची हालत अतिशय कठीण। नर्मदा किनारी त्या ठिकाणी जी मंडळी म्हातारी वृद्ध झालेली आहेत, भिक्षा मागू शकत नाहीत, चालू फिरू शकत नाही, आपापल्या झोपड्यांमध्ये उपासना करतात, त्यांची हालत पाहिल्यानंतर मला अतिशय वाईट वाटलं। हे आपण काय करतो? म्हणून जे आहेत ते पैसे मी सगळे त्या लोकांना वाटून टाकले आणि मग लक्षात आले की अध्यात्मात कोणताही शॉर्टकट नाही। आणि त्यासाठी वासुदेवानंद सरस्वतींचा अंतिम संदेश जो मगाशी तुम्हाला मी वाचून दाखवला तो मनन करण्यासारखा आहे। चित्तशुद्धीसाठी संयम आणि वैराग्य आवश्यक आहेत। एका साधूने व्याख्या केली की जो साधा रहता है वो साधू। बिचारा अत्यंत विनयाने बोलत होता। आणि मग पुढच्या 19 फेब्रुवारी 97, परमार्थ साधनाचा पाया तितिक्षा आहे, ती पूर्ण बाणली असेल तरच
हे फल पदरात पडते. आपणाकडून होणाऱ्या अल्पसाधनाबद्दल मनात उत्पन्न होणारा दंभ, महाराजांजवळ असणाऱ्या तितिक्षा, सात्विक धैर्य, नित्यानित्य विवेक, तीव्र विरक्ती इत्यादी साधने पाहिली की आपोआप नष्ट होईल. महापुरुषांचा आदर्श पाहून दंभ जिंकावा अशी थोरांची आज्ञा आहे. कारण दंभ हा आसुरी संपत्तीपैकी असून तो उत्कर्षाला प्रतिबंध करणारा आहे. स्वधर्म प्रकटीकरण दंभ अशी व्याख्या भगवान श्री शंकराचार्य करतात. त्याचे स्पष्टीकरण आपुली आपण स्तुती करी तो एक मूर्ख असे श्री समर्थांनी केले आहे. पूज्यता डोळा न पहावी, स्वकीर्ती कानी न ऐकवावी, हा अमुका ऐसी नोहावी सेची लोका असे अमानित्वाचे वर्णन श्री ज्ञानराज करतात. त्याच्या विरुद्ध मानित्व हे दंभी माणसाजवळ असते. तसेच रसास्वाद दोषही दंभातून निर्माण होतो. हे ब्रह्मजिज्ञासूला अत्यंत तो घातक करणारा आहे. याप्रमाणे सर्व साधनांचा विघातक दंभदोष घालवण्याकरता महापुरुषांच्या दिव्यचरित्रांचे समालोचन हा महत्त्वाचा उपाय आहे. म्हणून मी अशा 10 संतांची चरित्र 10 भाग मी या भाषणाचे आपल्यासमोर घेतले होते की किती परिश्रम या संतांना करावे लागतात आणि इतके मोठे होऊन सुद्धा त्यांना कुठेही दंभ नव्हता. त्यामुळे श्री महाराजांच्या ठिकाणी असणारे दिव्य विचारी साधकांच्या समोर आल्यास आपण अशा महात्म्यांच्या दृष्टीने किती हीन आहोत हे लक्षात येऊन तो साधक दंभो दर्पोहो भिमानश्च क्रोध पारुष्यमेवच या अनर्थ परंपरेतून बाहेर पडून सन्मार्गाला लागेल. आपण असता अनन्य भावे देव तात्काळची पावे, आपण त्रास घेता जीवे देवची त्रासे, देवा वेगळा कोणी नाही. ऐसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीची नसे. म्हणून ऐसे न करावे, सख्य तरी खरेच करावे, अंतरी सदृढ धरावे परमेश्वरास. आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधासी येणे, ऐसी नव्हेत ही लक्षणे. सख्य भक्तीची देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव असं दासबोधात म्हटलेलं आहे. जयासी वाटे सुखची असावे, तेणे रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सकळही त्यागावे, दुःख जे मूळ. दासबोधाचे हे रेफरन्स त्या ठिकाणी जे माझ्या वाचनात आले ते मी तुम्हाला सांगतो आहे. तेव्हा श्रीमद भागवत यात काय म्हटलं की ब्राह्मणाचा देह अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्लभ आहे. त्यासाठी क्षुद्र इच्छा धरून तत्पूर्ती प्रीत्यर्थ या देहाला खर्ची घालू नये. मात्र अत्यंत कठीण अशा कृष्ठादी तपामध्ये त्याचा विनियोग करावा आणि परोपकार करून समाजाला सुखी झालेले पाहावे असं थोरले महाराज म्हणतात. थोरले महाराज म्हणजे टेंबे स्वामी. श्रीमद परमहंस वासुदेवानंद यांचे चरित्र वाचून त्यांचा लीनपणा पाहून डोळ्यात अश्रू उभे राहिले. वरील सर्व भाग मला किती लागू आहे. प्रत्येक साधकाला सुरुवातीच्या काळात हा सगळा भाग लागू असतो. लायब्ररीनी जी काही पुस्तकं दिली ती त्यांनी स्वतःच मला दिली अशी माझ्या भावनेने ती पुस्तकं मी वाचली. कटुशब्द बोलल्याबद्दल माणगाव मुक्कामी त्यांनी 1 वर्षाचे मौन धरल्याचा प्रसंग वाचून गहिवरून आले. आपण किती क्षुद्र आहोत याची जाणीव झाली. यापुढे गुरुआज्ञेशिवाय काही नाही. ते सांगतील तेवढेच आणि तसेच करायचे. मी मागितले म्हणून त्यांनी प्रवासाला परवानगी दिली. त्यांनी आपणहून जा असे थोडेच सांगितले होते, तरी मी भटकतोय. हे सर्व त्यांनी या मार्गाने समजावून सांगितले. तेव्हा आता परतीचा प्रवास सुरू करायचा. पुष्कळ झालं. या पवित्र ठिकाणी मी हे सर्व सोडावं अशीच त्यांची इच्छा असेल का? ज्याला मी ज्ञानाची ओढ समजतो आहे ती खरेच ओढ आहे का आणखीन काय?
की एका प्रकारे तो गुरुवरचा अविश्वास. महाराज क्षमा करा, लेकराला काही समजत नाही हो, आपण सांभाळून घ्याल आणि आपल्या चरणी पूर्ण लीन होण्याची शक्ती द्याल. माझे स्वत्व सुटल्याशिवाय हे असं कसं होऊ शकेल, तेव्हा तेही तुमच्यावरच सोपवतो म्हणून तुमच्या भेटीला मी इथे आलो. योग काय असतो पहा. कोणतीच कल्पना नसताना नारेश्वरला जायचं ठरलं. श्री जनार्दन मोदी उर्फ जनुभाई यांचे बरोबर आलो. त्यांचे वडील श्री रंगावधूत महाराजांचे लहानपणचे मित्र. नारेश्वर ही महाराजांची तपोभूमी. नर्मदेच्या काठीच गाडी लॉन्चमध्ये उचलून ठेवावी लागली. पार करायची होती नदी आणि गाडीने शक्य नव्हतं, मध्ये पूल नव्हता आणि खूप प्रचंड मोठं पात्र या नारेश्वरला नर्मदेचं आहे. नर्मदेत गाडी मला येणं शक्य, दुसरा ते कोणी माणूस आला तो म्हणला काळजी करू नका, मी तुम्हाला ही गाडी पलीकडे आणून देईन. कारण तो उतार जो काही असा होता की माझी हिंमत त्या उतारावर गाडी चढवून पुन्हा वर चढवण्याची काही झाली नाही. गाडी म्हणजे मोटरसायकल, मी मोटरसायकलने गेलो होतो. तेव्हा लक्षात आलं की जनुभाईंना इथं खूप आदरानं वागवलं जातं. त्यांच्यामुळे सर्व सोय छान झाली. एखाद्या दिवसासाठी असं राहू असं वाटलं होतं, पण महाराजांची इथे पारायण करून घेण्याची इच्छा असावी. त्यामुळे उद्यापासून पारायण चालू आणि घरी तसं कळवलं. रंगावधूत महाराज मूळ देवळ्याचे, त्यांचं आडनाव वळामे. त्यामुळे काय योग आहे समजत नाही, कारण मी देवळ्याचाच, मूळ आमचं घराणं देवळ्याचं. आता रात्रभर पूर्ण अस्वस्थ होतो. एकतर झोप आली नाही आणि उघडली ती 1:30 वाजता. इथं पारायण करू नये असं एकदा मनात आलं. स्थान उत्तम आहे तेव्हा, पण तरी का माहीत नाही. दत्तसंस्थान अत्यंत श्रीमंत. तेव्हा काय करावं समजेना. शेवटी ठरवलं की नाही, आलो आहोत तर इथे आपण पारायण करायचं. पण उपासनेकडे जे लक्ष राहायला पाहिजे तेवढं माझं आहे का नाही अशी शंका उत्पन्न झाली. पण तरीही सोवळं नेसून पारायणासाठी गेलो, पण इतकी थंडी वाजून आली की परत यावं लागलं. श्रीयुत मोदींची मात्र खूप मदत झाली. 3-4 ब्लँकेटे घेतल्यानंतर 2-3 तास विश्रांतीनंतर थोडं बरं वाटलं. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन औषध आणलं. श्रीयुत डॉक्टर पंड्या त्या हॉस्पिटलमध्ये खूप सज्जनग्रस्त वाटले. त्यांना दत्तसंस्थानांची माहिती हवी होती, ती दिली आणि मग आराम केला. त्या दिवशी रात्री 1:15 वाजता एकदम जाग आली आणि सर्व उलगडा झाला. हे पुरातन महादेवाचं स्थान, मूळ नाव कप्परदेकेश्वर. नारोपंत नावाच्या ग्रस्तांना स्वप्नात येऊन परमेश्वराने या ठिकाणी असल्याचं सांगितलं. श्री गणेशाने हे लिंग स्वतः स्थापन केले असल्याचा उल्लेख नर्मदा पुराणात आहे. श्री रंगावधूत महाराज प्रथम इथे आले तेव्हा संत माणिक प्रभूंनी लिहिलेल्या मल्हारी महात्म्यातील 1ल्या अध्यायातील 7 धर्मपुत्र ऋषींच्या आश्रमातील ते दृश्य पाहिले. निर्वैरपणे पाही मृग व्याघ्र एका ठाई नकुल आणि अही स्वच्छंदे वर्तती. आणि त्यामुळं ते इथे स्थित झाले. हे असं स्थान अत्यंत पवित्र मानलं जातं. शिवालय अतिप्राचीन. पुढे पुरात वाहून गेल्यानंतर वर सांगितल्याप्रमाणे त्याचा जीर्णोद्धार 150-200 वर्षापूर्वी झाला आणि सध्याच्या अवस्थेत रंगावधूत महाराजांनी आणला. शिवमंदिराचा माझ्या पूर्वजन्माच्या आयुष्याशी संबंध आहे. त्यामुळेच आज माघी पौर्णिमेला इथे येऊन स्नान केलं. सर्व इतिहास पुन्हा 21 वर्षांनी जागृत झाला, तो पुन्हा इथे गाठण्यासाठी. यापुढे त्याचा आता मी उल्लेख करणार नाही. ते माझ्या वैयक्तिक आयुष्यातला भाग आहे. तुमच्यासमोर तो आणावा असं मला वाटत नाही. पण या ठिकाणी परमेश्वराची लीला किती अतर्क्य आणि अद्भुत आहे हे समजलं. आणि शेवटी मग दुसऱ्या दिवशी पारायण सुरू केलं. खरं म्हणजे आज इथून निघायचा विचार होता, परंतु
खरं एक ठरवतो आणि होतं तिसरंच. आपल्या हातात काय असतं का? पण स्वत्व जाईस्तोपर्यंत असं वाटत राहतं की मी काय करीन, मी काय करू शकतो. पण तो गुरु तुम्हाला झोडपत असतो. दुपारी सार्वजनिक पंक्तीत जेवायला बसलो तेव्हा काळाच्या महात्म्याची खात्री पटली. याविषयी आणखीन उल्लेख मी वैयक्तिक असल्यामुळे करू शकत नाही. आज पारायण संपलं आणि भाग्याचं वर्णन काय करावं. श्रीयुत अवधूत बाल यांच्या भेटीचा दुपारी 2 तासांचा योग डॉक्टर पंड्या यांच्यामुळे आला. महाराजांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून दिली. मनात आता काही संशय नाही. महाराजांच्या अखंड सर्वत्र अस्तित्वाचा हा अनोखा अनुभव वर्णन करण्यास माझी लेखणी समर्थ नाही. एक अत्यंत मोठा संत, महात्मा, अतिशय गुरुचरणी लीन झालेला, निदिध्यासित माझा प्रवास आता संपला असल्याचं त्यांनीच सांगितलं. शंका आणि कुशंका असे त्यांनी संशयाचे 2 प्रकार सांगितले. कुशंकेने अहंकार वाढेल, बहुतांशी आपल्या सगळ्या कुशंकाच असतात. तर सुशंकेने प्रश्नांचं निराकरण होईल. गुरुशिवाय दुसरं काही नाही. वेळ कसा घालवावा याची चिंता गुरुला. अवधूत बाल अत्यंत तपस्वी माणूस, रंगावधूतांचे शिष्य, बंगाली ग्रस्त यांचं वर्णन मी मागे एका स्वतंत्र भाषणात केलेलं आहे, ते आपण पाहावं. माझ्या मनातलं गुरुविषयी असलेलं द्वैत त्यांनी एका क्षणात घालवलं. महात्म्याचा सहवास म्हणजे काय याचा त्यांनी प्रत्यय आणून दिला. उघडे बंब, अंगावर फक्त लंगोटी. मला एकदम परमानंद अवधूतांचीच आठवण झाली. एकाने नक्की दिशा दाखवली आणि दुसऱ्यांनी त्यातले खाच खळगे कसे पार पाडावेत ते सांगितलं. महाराज, या ठिकाणी आपण आणून मला शंकाविरहित केलं, याबद्दल आता काय म्हणू. वसुदैव कुटुंबकम यावर त्यांचा भर होता. जातपात विसरावी असा त्यांचा आग्रह होता. तरी पण पूर्ण वैदिक जीवन पद्धतीवर त्यांचा अतूट विश्वास होता. आणि त्यांनी पुष्कळ जे काही समजावून सांगितलं मी माझ्या त्या भाषणामध्ये लिहिलेलं आहे. आपण ते पाहिलं तर बरं होईल, कारण हा बराच मोठा भाग आहे. एक फक्त एवढंच आहे. औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तरी परमशांत सुखास भोगी. ध्यानस्थ होऊनी समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे. या प्रकारचं ध्यान सद्गुरूंनी करायला सांगितलं आहे. आणि रोजचा दिनक्रम जो काही आहे तो आखून दिला. त्याप्रमाणे माझा व्यवहार माझ्या पुढच्या काळामध्ये झाला. आणि त्यांचा निरोप घेऊन मी धुळ्याला परत आलो. आयुष्यात जे अनेक मार्ग मला मिळाले त्यापैकी एक मार्ग या प्रवासात होता. काही भाग आवश्यक तेवढा मी तुम्हाला वाचून दाखवला. तर आता या ठिकाणी आपला निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. नमस्कार. पुढच्या वेळी भेटू, जरूर भेटू. आनंदाचा ठेवा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे, प्रत्येकाला दिलेला आहे. तो शोधावा लागतो. शोधलं की सापडतं. आपल्या आतच हा आनंद भरलेला आहे. पहा रे जरा. उलगडा अंतःकरण, आत डोकावा आणि केवळ भौतिक सुखांकडे न पाहता अंतरसुखाकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण भलत्या ठिकाणी वाळतो आहोत. हे मी साधकांसाठी सांगतो, सर्वसामान्य गृहस्थी माणसासाठी हे मी सांगत नाही. साधकांनी हे सगळं लक्षात ठेवावं. हा जो काही उपदेश मोठ्या महाराजांनी केला आहे हा आपण ध्यानी आणावा, विचार मनन करावं आणि भलत्या सुखाच्या मागे लागण्यापेक्षा चिरंतन सुखाच्या मागे लागावं. या दृष्टीने ही माझी भाषणं आहेत. नमस्कार. निरोप घेतो. पुन्हा भेटू.